जामनेर तालुक्यातील वाकोद इथं 10 दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न। ही बातमी आहे जामनेर प्रतिनिधी राहुल सपकाळे यांच्याकडून। जामनेर तालुक्यातील वाकोद इथं दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून गेल्या 8 दिवसांपासून 10 दिवसाचे उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये बौद्धाविषयी सखोल धम्म उपदेश देण्यात आले। सध्याची देशाची सामाजिक परिस्थिती पाहता आज देश बुवाबाजीकडे वळताना दिसतोय आणि ज्या महामानवानं म्हणजेच राजा सम्राट अशोक यांनी जगाला बुद्ध सांगितला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खऱ्या अर्थानं बुद्ध दिला आणि त्याच बुद्धाचे आपण अनुयायी आहोत। तथागत बुद्धांनी सुद्धा या जगामध्ये मानवतेचा धर्म हा शिकवला। तोच बुद्ध धम्म आज या देशातील आज जे काही सत्ताधारी लोक आहेत ते संपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। म्हणून प्रत्येक गावात असेच धम्म शिबिराचं आयोजन करून समाजाला जागृत करण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं जाते आणि तेच आज वाकोद या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या धम्म उपासिका शिबिराचं आयोजन करून समाजाला धम्म समजावून सांगितला। या धम्म शिबिर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शिका म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका जळगाव भारतीताई तायडे ह्या होत्या। 8 दिवसीय शिबिरामध्ये बौद्ध उपासक उपासिका यांनी आज खऱ्या अर्थानं बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा कशा प्रकारे अवलंब करावा हे समजून सांगितलं। मोठ्या संख्येनं या शिबिराला बौद्ध उपासक उपस्थित आहेत, पांढरे वस्त्र परिधान करून उपस्थित होते। कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय? उद्देश असा आहे की आम्ही खूप दिवस झाले बौद्ध धम्म स्वीकारला आहे, पण आम्ही त्याचं पालन करत नाही आणि पालन तंतोतंती व्हावं आणि ह्या धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आम्ही हे धम्म उपासिका शिबिर 10 दिवसीय हे राबवत आहात, जेणेकरून आपल्या महिलांना कधी धम्म कोणी सांगितलंच नाही। कारण आपण काय आहे एक जाहीर बौद्ध झालो आहोत। त्यावेळी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्मदीक्षा दिली तेव्हा काय झालं होतं की सर्वांना जाहीर धम्मदीक्षा दिली होती आणि आम्हाला धम्म कोणत्यानंतर कोणी सांगितलंच नाही आणि हा धम्म कुठेतरी दाबला गेला। त्यासाठी हे धम्म भारतीय बौद्ध महासभा हे काय करत आहे की या धम्म पसरवण्याचं काम करत आहे आणि हा धम्म घरोघरी गेला पाहिजे, याचं आचरण तंतोतंती पालन झालं पाहिजे यासाठी हे धम्म उपासिका महिलांचं शिबिर भरलेलं आहे। आज किती दिवस आहे शिबिराला? आजचा 8वा दिवस आहे। अजून पुढचं नियोजन काय असणार? कसं पुढचा कार्यक्रम असणार? किती दिवस चालणार आहे कार्यक्रम? आता हा 10 दिवस असतो। रविवारी समारोप आहे आणि त्या दिवशी महिला सांगतील मग की बुवा आपला धम्म किती श्रेष्ठ आहे आणि त्यावर ते मनोगत व्यक्त करतात। त्या मनोगतांवर समजतं की महिला किती शिकलेल्या आहे, आता त्यांना धम्म किती कळालेला आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून तुम्ही हा कार्यक्रम लावला? हो, आपल्याला म्हणा भारतीताई तायडे जी। शिबिर तुम्हाला कसं वाटलं आणि शिबिर तुम्हाला काय शिकायला? भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ताईंनी आम्हाला चांगल्याच प्रकारे शिकवलं। याबद्दल आम्हाला काही माहित नव्हतं। ताईंनी आम्हाला सांगितलं की आमचा धम्म कसा आहे, आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय म्हणजे काय केलंय आमच्यासाठी। माता रमाईने आमच्यासाठी त्याग केला। गौतम बुद्ध हे धम्म या म्हणजे या धम्मासारखा धम्मच कुठं नाहीये, भारतीताई यांनी आम्हाला सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करते आणि ताईंनी आम्हाला 10 दिवसामध्ये धम्म शिकवला। त्यांनी आम्हाला सांगितलं की धम्माचे आचरण कसे करायचे आणि हिंदू धर्मातील जे चालीरीती आहेत त्यानुसार आपण चालायचे नाही आणि बुद्धाचे चरित्र, बाबासाहेबांचे चरित्र आणि रमाबाईचा त्याग त्यांनी आम्हाला समजून सांगितला आणि आम्ही त्याचे पालन करू। ताईंनी आम्हाला पंचशील त्रिशील पंचशील शिकवलं आणि त्यांचे अर्थ सुद्धा आम्हाला ताईंनी समजून सांगितले। महिलांना काय सांगायचं? महिलांना जे आज तुम्ही शिकलेला आहात तुम्ही बाकीच्या महिलांना काय सांगायचं? आम्ही एक संघटित राहू आम्ही आपल्या बौद्ध धर्माचा प्रचार पालन करू आणि प्रचार म्हणजे करतच राहू, एकजुटीने राहू आम्ही। संतोषी रमेश रायपुरे। आज बौद्ध धर्म हा म्हणजे घराघरापर्यंत पोहोचलेला नाही आणि कुठेतरी तो लयाला जातो आहे।
तसेच बौद्ध धर्मामध्ये आज आम्ही म्हणजे जन्मलो जरी असलो, आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला सर्व सुविधा वगैरे उपलब्ध करून दिलेल्या असल्या तरी कुठेतरी त्याची तत्वे ही विसरल्या जात आहे. आणि त्या तत्वांची आठवण आणि धम्मामध्ये पंचशील त्रिशरण याचा अर्थ काय आहे किंवा धम्मामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत आणि आपल्या धम्मामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा प्रसार आणि हा धम्म आपण पुढे अविरतपणे चालू ठेवला पाहिजे. आणि आपण न विसरलेल्या आहे त्या गोष्टी आपण लक्षात घेऊन त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. हाच उद्देश यामध्ये आम्हाला शिकायला मिळाला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.